दुधी भोपळ्याची भाजी खाल्ली असेल, पण ही दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी ही कोफ्ता करी झालेली होती. आणि ह्याच्यामध्ये मी टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत आणि एकदम हॉटेलसारखी चमचमीत आणि सुपर टेस्टी अशी लागणारी ही कोफ्ता करी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मोठ्या आकाराचा मी दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याची वरची सोलटण्याने सालटं काढून घेणार आहे आणि पाठीमागं पुढचा त्याचे देठ कापून घेणार आहे. इथं मी दुधी भोपळ्याचे 2 काप केले आहेत, जेणेकरून आपल्याला किसायला मदत होईल यासाठी. तर इथं मी किसणीचे 3 प्रकार दाखवले. एक छोटा आहे, एक मीडियम आहे, सगळ्यात मोठं आहे. तर मोठ्या ह्याच्याने मी ते किसून घेणार आहे, कारण आपण नंतर ते पिळून घेणार आहोत. तर ते पिळल्यानंतर एवढेसे होतात. तर ते कोफ्ते बनवताना ते आपल्याला सगळं बेसनच लागेल, दुधी लागणारच नाही यासाठी. तर माझी इथे पहिली टिप्स आहे की रुमाल घ्यायचा आहे, हात रुमाल. त्याच्यावरती हे कोफ्तासाठी आपण जे किसलेलं आहे दुधीचं, तो किस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित यातलं पाणी कारण की दुधीला स्वतःचं असं पाणी असतं, त्याच्यामुळं केवढं तुम्ही पाणी काढाल तेवढं ते दुधी भोपळा हा पाणी सोडतो. त्यासाठी आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पाणी तुम्ही यूज पण करू शकता करीसाठी, पण मी ते फेकून दिले कारण ते जास्त काळं पडलं होतं यासाठी. तर इथे दुधी भोपळ्यामध्ये 1 चमचाभर मी लाल तिखट घातलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि धने जिरेची पूड टाकलेली आहे. सगळं 1-1 चमच टाकलेलं आहे, तुमच्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी इथं काळी मिरीची पूड टाकली होती अर्धा चमचभर. त्यानंतर मी इथं ओवा घेतला आहे, थोडासा हातावरती चोळून टाकलेला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि चांगलं ह्याला मिक्स करून घेऊयात. त्यानंतर मी इथं लसूण, आलं आणि मिरची यांची जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता लसूण वगैरे दिसत आहे यासाठी. ते कोफ्त्यामध्ये एकदम भारी लागतं त्यासाठी. तर थोडं थोडं करत मी बेसन टाकणार आहे. मला 2 पळीभर तरी बेसन लागलेलं आहे. जसं तुम्ही मिक्स करत राहाल तसं तुम्हाला बेसनची म्हणजे कमी वाटणारच नाही. जेवढं घालेल तेवढं, पण आपण त्याच्यामधलं पाणी पिळून घेतलं त्याच्यामुळे आपल्याला बेसन हे कमी लागणार आहे. आणि जास्त जर बेसन झालं तर सगळं आपल्याला कोफ्त्यामध्ये फक्त बेसनच लागतील, दुधी लागणारच नाही. यासाठी थोडं थोडं करून मी ह्याच्यामध्ये बेसन घालून मिक्स करून घेतो आहे. इथं तुम्ही बघितलं आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं नाही आहे, मी आता मीठ टाकते. जर पहिलाच मीठ टाकलं तर त्याला पाणी जास्त सुटलं असतं, यासाठी लास्टला मी मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी थोडासा तेलाचा हात करून गोलगोल असे गोळे करून घेतलेत आणि कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये सोडलेले आहेत. हे बघा, एका साईडनं असे लालसर होत आले की आपल्याला मग नंतर परतायचे आहेत. बघू शकता इथं लालसर असे पिवळेसर होते, तर लालसर झालेले आहेत. तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने ह्याला परतून घेऊयात. त्यानंतर इथं एकदम आतून लालसर झाले की नंतर मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही एकदम लालसर आणि एकदम कडक असे बनलेले आहेत. तेव्हाच मी हे कोफ्ते काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण करी बनवणार आहे. करीसाठी काय करायचं आहे, 2 मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याची अशी जाडसर अशी, जास्त बारीक कांद्याची पेस्ट करायची नाही आहे. तर एक जाडसर असं मी कांद्याची पेस्ट तयार करून घेतले. त्याच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटो, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीरची दांडे घातले. त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे, तर मी ते टाकलेलं आहे. त्याचीसुद्धा बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर मी कढईमध्ये 1 लवंग घेतलेली आहे, 2 काळी मिरी, दालचिनी आणि 2 तमालपत्र आणि 2 हिरव्या वेलची टाकलेले आहेत. ते सगळं झाल्यानंतर जो आपण कांदा जाडसर असा मिक्सरमधून बारीक केलेला आहे तो मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. चांगलं लालसर होईस तोपर्यंत त्याला परतून घेतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी लाल सुक्या 2 मिरच्या टाकलेल्या आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं 1 चमचावर लाल तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला आणि हळद हे सगळं टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गरम मसाला हा 1 चमचाभर टाकायचा, त्याच्याशिवाय चव अजिबात येणार नाही.
आणि जी आपण टॅमॅटोची प्युरी केली होती, टॅमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी प्युरी केली होती ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साईडला इथं मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं आहे. गरम पाणीच तुम्ही वरून टाकायचं आहे. त्यानंतर इथं बघा मी थोडीशी वरून कसुरी मेथी टाकायची आहे. ह्या स्टेजलाच टाकायची आहे, नंतर त्याच्या आधी टाकायची नाही आहे. जेव्हा आपण टॅमॅटोची प्युरी टाकतो तेव्हाच टाकायचं, तेव्हाच त्याला चांगली टेस्ट येणार आहे. धाब्यावरती सुद्धा असंच केलं जातं. त्यानंतर मी इथं थोडीशी लसूण ठेचून घेतलेली आहे, ती वरूनच टाकायची आहे, तेलामध्ये टाकायची नाही आहे. ही आत्ताच टाकायची आहे. साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं ते टाकायचं आहे. गरम पाण्याने काय होतं, तरी चांगली येते आणि आपला कट कुठं जात नाही. यासाठी तुम्हाला जेवढी करी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या. हे बघा चांगली इथं उकळी आलेली आहे आणि आपली तरीसुद्धा दिसत आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे. त्यानंतर इथं मी बेसन गरम करून घेतलेलं आहे. हे करी उकळली ना लगेच बेसनचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी बेसनचं पीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर मी इथं कोफ्ते टाकलेले आहेत. पहिलाचा व्हिडिओ मिस झाला त्यासाठी. तर इथं कोफ्ते सगळे टाकून घेतले आहेत. वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत होते ना ते सगळं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्झर्व होते ते करी आणि खायला एकदम सुपर डिलिशियस लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सेम टू सेम धाब्यावरती जशी बनते तशी सेम टू सेम ही रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि थोडीशी मी वरून मलाई टाकलेली आहे. तुमच्याकडे जर नसेल तरी पण दुधाच्या वरची जी साय असते त्याच्यामध्ये थोडीशी फेटून घ्यायची आहे आणि वरून टाकायची आहे. मी ते फ्रेश क्रीम होती माझ्याकडं म्हणून मी ती टाकलेली आहे. तुम्ही मलाई टाकली तरी चालेल. त्यानंतर आपली कोफ्ता करी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता आणि मी सर्व केलेली आहे. तुम्ही हे कशासोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्ही राईससोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. मी इथं तंदुरी रोटीसोबत, नानसोबत मी सर्व केलेलं आहे. तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघू शकता आणि दिसायला पण किती आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला.